नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. लिव्ह वेल विथ डायबिटीज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डायबिटीज आणि त्यापासून होणाऱ्या आरोग्य समस्या या विषयावर. डायबिटीज भारतात झपाट्याने वाढत चाललाय. या आजाराची लक्षणं दिसून येत नसल्यामुळे त्याला सायलेंट डिसीज असंही संबोधलं जातं. आणि याच विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत डायबिटीज स्पेशालिस्ट डॉक्टर उदय फडके. नमस्कार. डॉक्टर अभय मुठा आणि डॉक्टर संजय अग्रवाल. नमस्कार. तिन्ही डॉक्टरांचं या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते. थोडक्यात डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. सुरुवातीला डॉक्टर उदय फडके यांची ओळख करून घेऊयात. ते पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये मेडिसिन अँड न्यूरोलॉजीसाठी लेक्चरशिप त्यांनी याआधी केलेली आहे. त्याशिवाय मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये सिनियर रजिस्ट्रार म्हणून त्यांनी एंडोक्रिनॉलॉजी या विभागात काम पाहिले. एंडोक्रिनॉलॉजी अँड डायबिटीज या विषयावर त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये लेक्चरशिप केली आहे. सध्या त्यांचं पुण्यात एंडोक्रिनॉलॉजी सेंटर आहे, जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एंडोक्रिनॉलॉजी स्पेशालिटी सेंटर आणि लॅबच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. आता डॉक्टर अभय मुठा यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर मुठा हे गेल्या 22 वर्षांपासून डायबिटॉलॉजिस्ट म्हणून पुण्यात प्रॅक्टिस करतात. पुण्यात पहिलं अत्याधुनिक डायबिटीज केअर सेंटर त्यांनी सुरू केलेलं आहे, जिथे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. आजवर जवळपास 11,000 रुग्णांनी इथे उपचार घेतलेत. त्यांनी यावर आजपर्यंत 27 रिसर्च सुद्धा केलेत. आणि आता परिचय करून घेऊयात डॉक्टर संजय अग्रवाल यांचा. ते पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. जहांगीर हॉस्पिटल आणि अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये डायबिटीज आणि मेडिसिनचे ते सिनियर कन्सल्टंट आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर डायबिटीजबाबत होणाऱ्या विविध बैठकांचं त्यांनी आजवर प्रतिनिधित्व केलंय. चला तर मग या तिन्ही तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करूयात. डॉक्टर, सुरुवातीला माझा प्रश्न असेल डॉक्टर फडके यांना. सगळ्यात आधी सांगा, डायबिटीज म्हणजे नेमकं काय आणि डायबिटीजचे विविध प्रकार कोणकोणते आहेत? डायबिटीज म्हणजे प्रामुख्याने रक्तातली शुगर वाढणं, याला डायबिटीज म्हणतात. पण ही जी शुगर वाढते त्याचं कारण असं असतं की रक्तामध्ये एक इन्शुलिन नावाचा स्त्राव भिनत असतो आपल्या पॅनक्रियास ग्रंथीमधनं, आणि तो शुगरचं नियमन करतो. हे इन्शुलिनचं प्रमाण जर कमी झालं किंवा त्याची परिणामकारकता जर कमी झाली तर शुगर्स वाढायला लागतात. आणि शुगर वाढल्या की त्याचा वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो. थोडक्यात मधुमेह हा जरी शुगरचा आजार असला तरी त्याचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांच्या रक्तवाहिन्यांवरती होतो आणि त्या अवयवांचं काम कमी होतं आणि त्याच्यावरती दुष्परिणाम दिसायला लागतात. आता मधुमेहाचे प्रकार अनेक आहेत, पण जो प्रामुख्याने आढळतो भारतामध्ये, जो 95% डायबिटिक्समध्ये हा जो आजार आहे त्याला टाईप 2 डायबिटीज म्हणतात. तो अनुवांशिकतेतनं होतो, लठ्ठपणामुळे होतो, पोटावर जास्त चरबी असल्यामुळे होतो. याच्यात गोळ्या थोडे दिवस काम करतात पण इन्शुलिन लागू शकतं. पण जर इन्शुलिन अजिबातच तयार होत नसेल आणि अशा प्रकारचा मधुमेह लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसतो, त्याला टाईप 1 डायबिटीज म्हणतात. गर्भवती स्त्रियांमध्ये जे काही बदल होतात काही रक्तातल्या हॉर्मोन्समुळे, त्यामुळे होणारा डायबिटीजला आम्ही जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. आणि मग इतर काही हॉर्मोनल आजार आहेत, उदाहरणार्थ कुशिंग सिंड्रोम, ॲक्रोमेगॅली किंवा वारंवार पॅनक्रियाजचा होणारा संसर्ग, त्यामुळे पॅनक्रियाजचं नष्ट होणारं काम, याच्यातनं होणाऱ्या डायबिटीजला आम्ही सेकंडरी डायबिटीज म्हणतो. आता पुढचा प्रश्न डॉक्टर मुठा यांना माझा असेल. डॉक्टर मुठा, डायबिटीजची कारणं आणि लक्षणं कुठली आहेत? आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मधुमेह हा एक जोर पावलाने येणारा आजार आहे. वर्षानुवर्ष बऱ्याच पेशंटमध्ये काही सुद्धा सुरुवातीला साईन सिम्पटम्स नसतात. आपल्याला अपेक्षित असतं की पेशंटला लघवी जास्त होणे, ताण जास्त लागणे, भूक लागणे, पण हे सिम्पटम्स सगळ्या पेशंटमध्ये असतीलच असं नाही. सर्वसाधारणपणे आढळणारा महत्वाचा सिम्पटम म्हणजे पेशंटला एकदम झपाट्याने वजन कमी होणं, एखादा इन्फेक्शन, सर्वसाधारणतः स्किन इन्फेक्शन म्हणजे प्रायव्हेट पार्ट्समधील इन्फेक्शन किंवा स्किन इन्फेक्शन होणं, आणि एखादी न भरणारी जखम, हे अगदी सुरुवातीची लक्षणं असू शकतात. पण आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आढळणारी गोष्ट म्हणजे एखाद्या ऑपरेशनच्या अगोदर किंवा एखाद्या कॅम्पमध्ये मधुमेहाचे निदान होते. त्यामुळे मधुमेहाचे साईन सिम्पटम्स असतीलच असं नाही. डायबिटीजची कारणं आणि लक्षणं तर आपल्याला डॉक्टर मुठा यांनी सांगितलेली आहे. आता जाऊया डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे. डॉक्टर अग्रवाल, डायबिटीजनं शरीराला नेमका काय धोका आहे, काय सांगाल त्या बाबतीत? हा एक खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. डायबिटीज हा एक खूप महत्वाचा प्रॉब्लेम आमच्या देशात आहे. खूप लोक हा आजाराने सफर करतात आणि त्याच्याकरता आपण जर हे लोकांना लवकर आयडेंटिफाय केलं तर त्यांचा इलाज लवकर सुरू करू शकतो आपण. कोणीही असं जे माणूस असं खूप जाड असलं
किंवा ज्यांच्या घरात डायबिटीज आहे, जसं आई वडिलांना, भाऊ बहिणी किंवा आत्यांना, कोणालाही जर डायबिटीज असलं तर हा जास्त रिस्कमध्ये असतात डायबिटीज होण्याचे. किंवा प्रेग्नेंट लेडीज असतात आणि प्रेग्नन्सीमध्ये जर त्यांना डायबिटीज झालं असेल तर प्रेग्नन्सी झाल्यानंतर पुढच्या लाईफमध्ये त्यांना डायबिटीज होण्याची शक्यता असते. तर हे काही अशी आहेत पॉप्युलेशन ज्यांना आपण जास्त सतर्काने बघतो की त्यांना डायबिटीजचं काय आहे का लक्षण किंवा त्यांना फ्युचर रिस्क आहे का डायबिटीजचं. आता मी पुन्हा एकदा डॉक्टर फडके यांच्याकडे जाते. डॉक्टर, डायबिटीजचा हृदयाला नेमका धोका काय आहे आणि त्यातला एक उपप्रश्न म्हणजे ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचा एकमेकांशी काही संबंध आहे का? मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे डायबिटीसचा मुख्य परिणाम हा रक्तवाहिन्यांवरती होतो आणि जर सातत्याने शुगर वाढलेली राहिली तर हृदयाकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिनी आहेत त्या आकुंचन पावतात, त्या बारीक होतात आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे घटक साचतात आणि रक्तवाहिनी अरुंद झाली की ज्या वेळेला हृदयाला रक्तपुरवठा जास्त पाहिजे, उदाहरणार्थ आपण जेव्हा व्यायाम करतो, हृदयाला जेव्हा गरज जास्त असते तेव्हा रक्त पोचत नाही आणि रक्त जर पोचलं नाही एखाद्या हृदयाच्या भागाला तर तो भाग निकामी होतो, यालाच हार्ट अटॅक म्हणतात. आणि हे जे प्रमाण आहे हे भारतामध्ये तरुण वयामध्ये मधुमेहांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. त्याचप्रमाणे रक्तवाहिन्या जरी नॉर्मल असल्या तरी कधी कधी सातत्याने वाढलेल्या शुगरमुळे स्नायू जो असतो हृदयाचा तो कमकुवत होतो, तो नीट काम करत नाही. त्यामुळे हृदय हे शेवटी एखाद्या पंपसारखं आहे. ते पंपिंग ऍक्शन कमी झाली देखील हृदयविकार निर्माण होतो. हे थोडक्यात त्यात हृदयावरचा परिणाम आहे. आता डायबिटीस आणि ब्लड प्रेशर याचा जवळचा संबंध आहे. किंबहुना डायबिटीस जेव्हा होतो तेव्हा अशा रुग्णांना ब्लड प्रेशरही वाढण्याची शक्यता जास्त असते आणि कोलेस्ट्रॉलही वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि जेवढं ब्लड प्रेशर जास्त असं जेव्हा आढळतं तेव्हा डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन जी आहेत ती अजूनच जास्त प्रमाणात तयार होतात. किडनी जेव्हा अफेक्ट व्हायला होते त्यावेळेला देखील ब्लड प्रेशर बऱ्यापैकी जास्त होतं. त्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर याचा घनिष्ठ संबंध आहे. डॉक्टर, मोठा डायबिटीस झाल्यानंतर हृदयाला धोका आहे हे कसं समजायचं? मधुमेह असल्यानंतर तुम्हाला हृदयरोग व्हायची शक्यता बऱ्याच पटीने वाढते. कारण मधुमेह आला की त्याच्याबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार येतात. सगळ्यात महत्वाचा त्याचा मधुमेहाबरोबर येणारा प्रॉब्लेम म्हणजे ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढणं. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर एकत्र होणं, रक्तातली चरबी वाढणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे मधुमेहाच्या रुग्णाला हृदयविकाराचा धोका फार जास्त मोठ्या प्रमाणात असतो. महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की हृदयाचा जेव्हा झटका येतो, ऍक्च्युअल हार्ट अटॅक येतो, तेव्हा डायबिटीसच्या पेशंटला ते लगेच जाणवत नाही. कारण त्यांना बऱ्याच वेळा आम्ही त्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो की त्याच्यामुळे होणारा एकदम छातीत दुखणं किंवा दम लागणं ह्या सगळ्या गोष्टी त्या पेशंटला होतील असं नाही. त्यांना फक्त काहीतरी डिस्कम्फर्ट, छातीमध्ये मध्यभागी एकदम डिस्कम्फर्ट, एकदम दरदरून घाम फुटणं आणि एकदम ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त होणं हे मधुमेहामुळे येणाऱ्या हृदयविकाराचं एक प्राथमिक लक्षण असू शकतं. डॉक्टर अग्रवालांकडे जाऊयात पुन्हा एकदा. डॉक्टर अग्रवाल, हृदयाशी संबंधित रोग होऊ नये यासाठी डायबिटीसच्या रुग्णांनी नेमकी काय काय काळजी घ्यायला हवी? जसं आपण रिस्क फॅक्टर्स डायबिटीज बद्दल विचारलं होतं, मोरलेस तेच रिस्क फॅक्टर आपल्याला हार्टसाठी असतं. ते तर जर कोणाला ब्लड प्रेशर असलं किंवा डायबिटीज असलं किंवा रक्तात चरबी जास्त असलं, म्हणजे आम्ही लिपिड्स किंवा कोलेस्ट्रॉल जे म्हणतात ते जास्त असलं किंवा खूप जाड माणूस असलं किंवा जर घरात कोणाला हार्टचे प्रॉब्लेम्स असलं, हे सर्व काही असतं किंवा जे काही एक्सरसाइज करत नाही, सेडेंटरी असतात किंवा ज्यांचं लाईफस्टाईल चांगलं नसतं, तर हे सर्व काही असे रिस्क फॅक्टर्स असतात ज्यांना हार्ट प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. आपण डॉक्टर फडके, डॉक्टर मुठा आणि डॉक्टर अग्रवाल यांच्याकडून डायबिटीसची कारणं, लक्षणं आणि त्याच्याशी संबंधित इतर काय धोके आहेत हे सगळं जाणून घेतोय. पण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर या तिन्ही डॉक्टरांशी आपण डायबिटीस विषयी आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी पुन्हा चर्चा करणार आहोत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लिव्ह वेल विथ डायबिटीस या कार्यक्रमामध्ये आज आपण डॉक्टर फडके, डॉक्टर मुठा आणि डॉक्टर अग्रवाल यांच्याशी चर्चा करतोय. डायबिटीस पासून निर्माण होणारे धोके हा आजचा आपला विषय आहे. आपण आता जाऊया डॉक्टर फडके यांच्याकडे. डॉक्टर, डायबिटीसमुळे आपल्या किडण्यांवर परिणाम होतोय हे रुग्णाला कसं लक्षात येईल? बरेचदा असं आमच्या अनुभवावरून असं लक्षात आलंय की हे बऱ्याच रुग्णांना कळतच नाही बरेच वर्ष. कारण हा जो किडनीचा होणारा दुष्परिणाम जो आहे तो अतिशय सावकाश होत असतो. म्हणजे तो असा एका दिवसात होत नाही, त्याला वर्षानुवर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लागतात. त्यामुळे जर मध्ये काही किडनीशी संबंधित तपासण्या केल्या नाहीत तर बरेचदा
अगदी किडनीचा आजार खूप वाढल्या किंवा बळावल्यानंतरच हे कळतं. आणि बरेचदा अशा वेळेला कसं कळतं तर शुगर्स भराभर खाली जायला लागतात. आणि त्यावेळेला जेव्हा इन्व्हेस्टिगेशन्स होतात तेव्हा असं लक्षात येतं की अरे किडनी खराब झाली आहे, आणि त्यावेळेला मग फार उशीर झालेला असतो. पण त्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे की नाही हे बघण्यासाठी अत्यंत चांगली काही तपासण्या उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये लघवीमध्ये एक युरिन मायक्रो अल्ब्युमिन्युरिया नावाची टेस्ट असते, आणि रक्तामध्ये युरिया आणि क्रिएटिनिन नावाच्या तपासण्या असतात. ह्या जर वार्षिक आपण करत राहिलो, अधूनमधून करत राहिलो डॉक्टरी सल्ल्याने, तर नक्की ह्याचं निदान खूप लवकर होऊ शकतं आणि वेळीच आपण त्याच्यावरती उपाय करू शकतो. आता जाऊया डॉक्टर मुठा यांच्याकडे. डॉक्टर मुठा, डायबिटिक किडनी डिसीज पासून स्वतःचा जर बचाव करायचा असेल तर त्या रुग्णांनी कसा बचाव करायचा? आपण बघितलं की मधुमेहामुळे सगळ्या शरीरावर परिणाम होतात. रक्तवाहिन्यांना आपोआप सगळ्या महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतात. मधुमेहामुळे किडनीवर परिणाम व्हायला किमान 10 पेक्षा जास्त वर्ष लागतात. पण हा सर्वात म्हणजे कॉमनली आढळणारा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे डायबिटिक नेफ्रोपॅथी आणि त्याच्यानंतर किडनी फेल होणं, अशा पेशंटना डायलिसिस लागणं ही एकदम शेवटची स्टेज आहे. पण आपण जर सुरुवातीपासून लक्ष ठेवलं, डायबिटीसच्या पेशंटचं जर ब्लड प्रेशर चांगलं कंट्रोल ठेवणं, खाण्यापिण्यात जर लक्ष ठेवलं, त्यांना रेग्युलर किडनीसाठी वर्षात एकदा तरी एक साधी युरिया क्रिएटिनिन आणि युरिनमध्ये अल्ब्युमिन येत आहे का, प्रोटीन येतात का, ही टेस्ट जर केली तर त्याच्यानुसार मग आम्ही पुढे मग 24 तासाच्या लघवीतलं प्रोटीन किंवा बाकी तपासण्या, सोनोग्राफी या गोष्टी तपासून किडनीवर परिणाम होतोय का आणि कोणत्या स्टेजला लक्षात येतो. सुरुवातीला असणारा परिणाम बऱ्याच अंशी आपण तो परिणाम जास्त न वाढणं किंवा किडनी जास्त लवकर खराब न होणं हे आपण हळूहळू ते आपण टाळू शकतो. त्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी मधुमेह म्हणजे रक्तातली साखर, त्याचं ब्लड प्रेशर, वजन, खाण्यापिण्यात सगळं लक्ष ठेवणं आणि नियमित किडनीसाठी सगळ्या तपासण्याबरोबर किडनीसाठी आपल्या मूत्रपिंडासाठी तपासण्या ज्या असतात आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे. आणि किडनीवर परिणाम सुरू झालाय की आपल्या आहारात विशेष बदल करायला लागतात. म्हणजे मीठ, प्रोटीन डाएट या सगळ्यांवर लक्ष जर ठेवलं तर किडनीचा त्रास बऱ्याच अंशी आपण टाळू शकतो किंवा बरेच वर्ष पुढे ढकलू शकतो. आता जाऊया डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे. डॉक्टर, डायबिटीसनं डोळ्यांवर कसा परिणाम होतो हे आपल्या प्रेक्षकांना सांगा, आणि डायबिटीसच्या रुग्णाला डोळ्यांचे काय काय त्रास होतात? डायबिटीज हा एक आजार आहे की जे तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला असर करू शकतं. तर जर डोळ्यांवरती होऊ शकतं त्याचा परिणाम, किंवा किडनीवरती परिणाम होऊ शकतं, किंवा आपल्या पायाच्या नसांवरती परिणाम होऊ शकतं. तर आपण जर हे कॉम्प्लिकेशन जे आहे ते लवकर आयडेंटिफाय केलं तर त्याला आपण त्याचा योग्य रीतीने आपण इलाज करू शकतो. हाच आहे की म्हणजे डायबिटीसचा डोळ्यांवरती परिणाम होऊ शकतं. मेजॉरिटी लोकांमध्ये जे आहे तुमचं डोळ्याचं नंबर वाढतं, लवकर वाढतं, आणि ते एक चिन्ह असतं की डोळ्यांवरती परिणाम आहे. किंवा तुमच्या डोळ्याचा पडदा जे आहे ज्याला आम्ही रेटिना म्हणतो, तर रेटिनावरती ते परिणाम होऊ शकतो. आणि जनरली हा रेटिनावरती परिणाम साधारण 3, 4, 5 वर्षानंतर जे आहे ते व्हायला सुरू होतं. तर आम्ही रेकमेंड करतो की वर्षातनं एकदा तुमचं डोळे जे आहे ते तपासून घ्यायला पाहिजे, कारण हा एक इम्पॉर्टंट रिझन आहे तुमचे विजन लॉसचा. म्हणजे डोळ्याचं जे आहे दृष्टी जाऊ शकते डायबिटीसमुळे, आणि लवकरात लवकर आपण जर हे डिटेक्ट केलं तर त्याचा आपण इलाज करू शकतो. डायबिटीसमुळे डोळ्यांना नेमका काय धोका निर्माण होतो हे तर आपण जाणून घेतलेलं आहे. डायबिटीसमुळे आणखी काय त्रास रुग्णाला होतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत मग एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर फडकेंकडे जाऊयात. पुन्हा एकदा डोळ्यांविषयी जाणून घेऊयात. डायबिटीसचा डोळ्यांवर परिणाम होणार नाही याची काळजी डॉक्टर कशी घ्यायची? डोळ्यांचं जे संरक्षण आहे ते प्रामुख्याने रक्तातली साखर किती प्रमाणात आटोक्यात आहे याच्यावरती अवलंबून असतं. जेवढी साखर आटोक्यात तेवढं डोळ्याचे प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस कमी. म्हणजे असं आहे की जर आपण शुगर नॉर्मल ठेवली तर जवळजवळ 80 ते 85% वेळेला आपण डोळ्याचे आजार पूर्णपणे टाळू शकतो. शुगर बरोबरच स्मोकिंग टाळणं आणि ब्लड प्रेशर अत्यंत व्यवस्थित नियंत्रणात ठेवणं हे देखील फार जास्त महत्वाचं आहे. कारण ह्या जर 3 गोष्टी आपण पाळल्या, मधुमेह आटोक्यात, स्मोकिंग टाळणं आणि ब्लड प्रेशर नियंत्रणाखाली ठेवणं, असं जर केलं तर डोळ्याचे प्रॉब्लेम्स आपण बरेचसे टाळू शकतो. आता जाऊया डॉक्टर मुठांकडे. डॉक्टर, डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यामुळे काय होतं? जसं मी सांगितलं की मधुमेह असा आजार आहे की त्याच्यात सगळ्या रक्तवाहिन्या, छोट्या मोठ्या रक्तवाहिन्या खराब होतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा अवयव जिथं परिणाम होतो तो म्हणजे आपल्या मज्जातंतू, नर्व्स. डायबिटीसमुळे न्यूरोपॅथी होणं हे फार कॉमन आहे. आणि पेशंटना डायबिटीस जर कंट्रोल नसेल
वजन जर जास्त असेल, मणक्यांवर दाब येत असेल आपल्या पाठीच्या, तर ह्या लोकांना मधुमेहामुळे न्यूरोपॅथी व्हायची शक्यता जास्त वाढते. न्यूरोपॅथीमध्ये सुरुवातीला पेशंटला फक्त थोड्या मुंग्या येणं, बधीरपणा होणं ही सुरुवात असते. पण अशा पेशंटना जर कंट्रोल नसेल शुगरचा, तरी न्यूरोपॅथी झपाट्याने वाढते आणि मग त्या संवेदना फार जास्त होणं, जळजळ होणं, पायात बर्निंग होतं, पेन होणं आणि हे एका लेवलला वाढल्यानंतर त्या पेशंटच्या संवेदना पूर्णपणे निघून जातात, ज्याला आपण ऍब्सोल्युटली नम फिट म्हणतो. आणि अशा लोकांना पायात जखमा होणं, कारण त्यांना समजतच नाही पायाला काही संवेदना नसल्यामुळं, हा मोठा धोका आणि पुढे त्याच्यात गँग्रीन होण्याचं किंवा अँप्युटेशनचे प्रमाण सुद्धा वाढतात. त्यामुळे डायबिटीज जर चांगला कंट्रोल ठेवला, त्याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी लक्ष ठेवलं, तर न्यूरोपॅथी सुद्धा आपण चांगली आटोक्यात ठेवू शकतो. आता जाऊयात डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे. डॉक्टर, डायबिटीज झाल्याचं कळल्यानंतर रुग्णांनी रोज स्वतःचे पाय का तपासावे? कारण सगळे डॉक्टर सांगत असतात डायबिटीज झाल्यानंतर स्वतःचे पाय तपासावे. पायाचा आणि डायबिटीजचा एक महत्वाचा रिलेशनशिप आहे. काय असतं की जेव्हा डायबिटीजचा परिणाम पायावर होतं, ते निरनिराळ्या प्रमाणे ते होतं. ते एकतर आपल्या पायाचं सर्क्युलेशन कमी होऊ शकतं, म्हणजे रक्ताचा पुरवठा जे आहे ते कमी होतं पायाला, आणि पायाला एकदम दुखायचं सुरू होतं किंवा गँग्रीनची शक्यता असते. हे काही असं ऍडव्हान्स स्टेजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा जेव्हा माणसं चालतात, तर चालतं चालतं त्यांना पायात दुखतं आणि ते पुढे चालू शकत नाही. किंवा तुमच्या पायाच्या नसांवरती परिणाम होतं आणि पायाला सुन्नपणा होतं किंवा मुंग्या येतात, किंवा ऍडव्हान्स स्टेजमध्ये अजिबात काय आपल्याला समजून येत नाही पायाला काय लागलं असेल किंवा काय असं अल्सर झालं असेल तर, आणि पाय मग डिस्फिगर होतात ते. आणि हे दोन्ही कारणामुळे काय काय वेळेला आपल्याला अॅम्प्युटेशन पायाचं करावं लागतं, म्हणजे पाय कापावं लागतं आपल्याला. तर हे त्या स्टेजपर्यंत आपल्याला पोचायला नाही पाहिजे. आपण लवकर पायाचं जे आहे ते नेहमी स्क्रीनिंग करत राहायला पाहिजे की तुमचं पायाचं सर्क्युलेशन कसं आहे, किंवा पायाला समजून येतं आहे की नाही आपण हात लावलेलं, हे सर्व गोष्टी आपण महत्वाची चेक करायला पाहिजे. सरतेशेवटी माझा तुम्हा तिन्ही डॉक्टरांना एकच प्रश्न असेल. खरं तर डायबिटीसमुळे कुठले धोके शरीराला निर्माण होतात, रुग्णांनी काळजी घ्यायला हवी, हे तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण जर एखाद्या रुग्णाला डायबिटीस झाला असेल तर त्यांनी डायबिटीससह चांगलं आयुष्य कसं जगावं, त्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? पहिल्या प्रथम म्हणजे डायबिटीस हा जो आजार आहे हा जीवनशैलीशी निगडीत आहे. त्यामुळे प्रत्येकाची जीवनशैली त्यांनी जास्तीत जास्त निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ काय, तर आपलं जे वजन आहे ते आपल्या उंचीनुसार किती आहे याची माहिती तुमच्या डॉक्टरकडनं करून घ्या, आणि ते वजन तिथपर्यंत आणण्याचा काटोकाट प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि यासाठी दोनच महत्वाचे मार्ग आहेत, ते म्हणजे नियमित आहार आणि अत्यंत नियमित व्यायाम. आता आहाराबद्दल अनेक वेगवेगळ्या कल्पना आहेत, पण एखाद्या तज्ज्ञ डायटिशियन बरोबर जर आपण बसलो आणि त्यांच्याकडनं नीट आखून घेतलं की आपल्याला किती कॅलरीजची गरज आहे, आपल्याला किती कार्बोहायड्रेट्स पाहिजे, किती प्रोटीन्स पाहिजे, तर हे नक्की साध्य करता येतं. हा झाला जीवनशैलीचा भाग. याच जीवनशैलीमध्ये स्मोकिंग किंवा तंबाखूचा वापर टाळणं, मद्यसेवन अतिरिक्त प्रमाणात टाळणं, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हल्लीच्या दिवसामध्ये स्ट्रेस हा प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो असा सहजासहजी कमी होत नाही, पण आपल्याला जर एखादा छंद असेल, तो काही म्युझिक असो, नाटक असो, वाचन असो, हाही जर आपण लावून घेतला स्वतःला, तर त्याच्यातनं देखील ह्या स्ट्रेस लेवल्स नक्की कमी होतात असं निश्चित निदर्शनास आलेलं आहे. आणि ह्याच बरोबरीने ज्याला एबीसी म्हणतात, ए स्टँड्स फॉर HbA1c म्हणजे शुगर कंट्रोल, बी स्टँड्स फॉर ब्लड प्रेशर आणि सी स्टँड्स फॉर कोलेस्ट्रॉल, या तिन्ही गोष्टींकडे आपण सातत्याने लक्ष ठेवलं, त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं, तर मधुमेही माणसाचं जीवन हे इतर सामान्य माणसांसारखंच चांगलं आणि निरोगी राहू शकतं. आपल्या सगळ्यांना माहित असेल की आमचं जे फाउंडेशन आहे, डायबिटीस केअर रिसर्च फाउंडेशन, संपूर्ण महाराष्ट्रात गेली 12 वर्ष ह्या गोष्टीसाठी काम करतंय की मधुमेह दुसऱ्या जो अडल्टमध्ये, प्रौढांमध्ये होतो, तो पूर्णपणे टाळता येऊ शकतो. तर आमचं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे की डायबिटीस प्रिव्हेन्शनसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करतोय. त्यासाठी वेगवेगळे शिबिरं, पेशंटसाठी मोठे मोठे सेमिनार, एक्झिबिशन आम्ही आयोजित करतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात व्यायाम, आपल्या दैनंदिन जीवनात रोज सकाळी व्यायाम पाहिजे, समतोल आहार आपल्याला घ्यायला पाहिजे, बॅलन्स डाएट. त्याच्यानंतर आपल्या जीवनात जो आज ताणतणाव वाढत चाललाय, जो डायबिटीस व्हायचा स्ट्रेस एक महत्वाचं कारण आहे, त्याच्या शरीरातले काही हॉर्मोन्स बदलतात, त्यामुळे डायबिटीस व्हायची शक्यता वाढते. आपल्या जीवनातला ताणतणाव घालवण्यासाठी आपल्या जीवनात आपल्याला कुठेतरी स्थिरता यायला पाहिजे. मेडिटेशन, प्राणायाम, योगा या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या जर स्ट्रेस कमी झाला तर डायबिटीस आपल्याला टाळू शकतो. डायबिटीस म्हणजे फक्त साखर हा गैरसमज आहे, गोड गैरसमज आहे, तो आपल्याला टाळला पाहिजे. आणि डायबिटीसचा परिणाम ज्या अवयवांवर पुढे होतो
त्या अवयवांसाठी 6 महिन्यात एकदा तरी सगळ्या तपासण्या, म्हणजे आमच्या रक्तातली चरबी, आपल्या किडनीसाठी 3 महिन्याचे ॲव्हरेज, HbA1c, तुमचा कार्डिओग्राम, डोळ्याच्या डॉक्टरकडून डोळ्याची तपासणी आणि आपली शुगर, हे सगळं जर तुम्ही 6 महिन्यात चेक करून जर आटोक्यात ठेवलं तर नक्कीच डायबिटीसचे परिणाम टाळू शकतो. आणि मी पेशंटना सांगतोय, जसं तुम्ही डायबिटीसला ठेवाल तर डायबिटीस तुम्हाला पुढे ठेवणार. तुम्ही जर डायबिटीसची व्यवस्थित काळजी घेतली त्याच्यावर तुम्ही आनंदी जीवन तुम्ही जगू शकता आणि त्याचे कॉम्प्लिकेशन टाळू शकता. नंबर 1, आपण नेहमी एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे. आपलं खाणपिन जे आहे ते अगदी हेल्दी राहायला पाहिजे आहेत. आपण रेग्युलर चेकअप करायला पाहिजे आहेत. आणि पर्टिक्युलरली जर कोणाला आपल्याला रिस्क फॅक्टर्स असलं, जसं आपण आता माहितीमध्ये विचारलं होतं, आणि ते जर रिस्क फॅक्टर्स असलं तर आपलं स्क्रीनिंग खूप महत्वाचं होतं की आपण लवकर डिटेक्ट करावं, डायबिटीज असलं किंवा ब्लड प्रेशर असलं किंवा हृदयरोग काय असलं. कारण आपण जर लवकर डिटेक्ट केलं तर मग आपण त्याचा वेळेवरती सर्व इलाज करू शकतो आणि कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत नाही. आणि जर असेल आपल्याला हा आजार तर आपण योग्य रीतीने त्याचा इलाज करावं, डॉक्टरकडे जावं आणि त्यांचं मॉनिटरिंग करा, औषधं घ्या बरोबर, आणि जसं सल्ला देतात डॉक्टर त्याप्रमाणे तुम्ही वागा. डॉक्टर, तुम्ही तिघेही आज इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे तिघांचेही खूप खूप धन्यवाद. यानंतर लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.